दिनांक 1 जुलै 2025ला दुपारी 2 वाजता दरम्यान प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी संविधान चौक नागपूर येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला भेट देऊन भदंत धम्मकीर्ती आणि अरुण गाडे यांच्याशी प्रत्यक्ष धरणे आंदोलन ठिकाणी प्रत्यक्ष भेट घेऊन बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे आणि तो बौद्धांच्या हातात सोपविण्यात यावे, त्याचप्रमाणे नागपूर येथील दीक्षाभूमीचे तत्काळ सौंदर्यीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीकरिता दिनांक 1 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 पर्यंत बेमुदत साखळी धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। बिहार सरकारचे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारचे लक्ष केंद्रित करण्याकरिता या धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। महाबोधी महाविहार बुद्धांच्या स्वाधीन करण्यात यावे, तसेच दीक्षाभूमी नागपूर येथील सौंदर्यीकरण आणि बाजूलाच असलेली माता कचेरी आणि CRCची रिकामी जागा दीक्षाभूमी स्मारक समितीला देण्यात यावी या मागणीकरिता बेमुदत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे। सदर धरणे आंदोलन 1 जुलै 2025 पासून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 31 जुलै 2025 पर्यंत संविधान चौक नागपूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे। यावेळी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, भिक्षू तथा भिक्षुणी संघ, महिला सशक्तीकरण संघ, ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम नागपूर स्थित सर्व बौद्ध विहार समिती, सामाजिक आणि राजकीय सांस्कृतिक संघटन, त्याचप्रमाणे भंते डॉक्टर चंद्रकीर्ती, अरुण गाडे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कास्ट ट्राईब संघटना, विजय मेश्राम भारतीय बौद्ध महासभा शाखा नागपूर जिल्हा सरचिटणीस, शंकरराव ठेंगरे, इंजिनियर पद्माकर गणवीर, प्रकाश दर्शनिक, GR गोडबोले, विजय मेश्राम, सरोज राजवर्धन, विना नगराडे, विनय ढोके, लक्ष्मीकांत मेश्राम, गंगाधर कांबळे, उषाताई बौद्ध, निर्भय बागडे बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजच्या या संविधान चौकात बोधगया येथील महाविहार हे मुक्त झाले पाहिजे, बुद्धांच्या ताब्यात मिळाले पाहिजे, याकरिता महाराष्ट्र कास्ट ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुणजी गाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तर काय सांगाल सर आपल्या या आंदोलनाबाबत? आदरणीय समक्रांती बोधगया मुक्ती आंदोलनाची या वर्षीची सुरुवात 12 फेब्रुवारीपासून झालेली आहे। आकाश नामाच्या पुस्तकामध्ये बोधगयाला झालेलं आंदोलन आहे। बुद्ध जयंतीपर्यंत हे आंदोलन चालतं। काही समस्यांनी त्यामध्ये अडथळा आणला आणि त्यामुळे शिक्षणाचं जे आंदोलन होतं ते महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा BT ॲक्ट 1949 आणि भारतीय संविधानाची जे हे 1950 लागू झालं, त्या संविधानामध्ये आर्टिकल 13 मध्ये यापूर्वीचे जे काही कायदे होते ते सर्व निरस्त करण्यात आलेले आहे। असं असताना हा 1949चा कायदा अंमलात आजपर्यंत कसा राहिलेला आहे? कारण त्याप्रमाणे आता सांगितलेलं आहे की त्या कमिटीमध्ये 4 बौद्ध आणि 4 अबौद्ध आणि 1 कलेक्टर हा हिंदूचा असतो। त्यामुळे तिथलं संपूर्ण प्रशासन हे बौद्धांचं आहे। इतर धर्मांच्या बाबतीत तसं नाही आहे। इतर धर्मांच्या मध्ये त्यांच्या धर्माचे जे काही धर्मगुरू असतात किंवा त्यांचे जे काही प्रशासन आहे त्यांच्या हस्ते ते प्रशासन चालवण्याचं व्यवस्थापन केलं जातं। मग महाबोधी महाविहार जिथे तथागताला ज्ञान प्राप्त झाले, तिथे सम्राट अशोकाने ते बुद्ध विहार तिथे बांधलं आणि हजारो वर्षापासून आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये बौद्ध धम्म आहे। 84,000 बौद्ध विहार या देशामध्ये अशोक सम्राटाने स्थापित केलेले आहे। ते सर्व बौद्ध विहार आता चर्चेमध्ये केलेलं आहे, परंतु हा महत्त्वाचा बुद्धी विहार हाही कब्जा करण्याची हा मुक्त झाला पाहिजे आणि तो BT ॲक्ट ही मागणी आहे। आणि या मागणीसाठी आता सर्व देशामध्ये आणि निश्चितपणे भारत सरकार यावरती हे बौद्ध विहार करेल ही आम्हाला आशा आहे। आम्ही सगळे दीक्षाभूमीची हालत पाहून आम्हाला खूप दुःख झालं आणि आमच्या डोळ्यात अश्रू पण आले। त्यामुळे आम्ही
आज 1 तारखेला उपोषणाला बसणार आहोत. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. या ठिकाणी विजयजी मेश्राम भारतीय बौद्ध महासभेचे नागपूर जिल्हा सरचिटणीस उपस्थित आहेत. तर काय सांगाल आजच्या दीक्षाभूमीबद्दल? या ठिकाणी दीक्षाभूमी बचाव या एक मागणीसाठी आले होते. 2 महिन्यामध्ये जशी माहिती मिळाली, भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी मुंबईवरून गणवीर साहेब आणि तुळसे साहेब यांना फोन केला. गणवीर साहेबांना माहिती मिळाली की दीक्षाभूमीला खूप विचित्र पद्धतीने खोदकाम सुरू आहे, त्याची जरा चौकशी करून कळवा. त्या 2 महिन्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण त्या दीक्षाभूमीच्या कंपाऊंडिंगला मोठे मोठे 20-30 फुटाचे टीन लावले आणि आतमध्ये काय सुरू आहे ते कोणालाच दिसत नव्हतं. एवढ्या मोठ्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी बौद्ध जनता राहते, पण एका नाही ते माहीत नव्हतं. पण भीमराव आंबेडकर साहेबांना ती गुपचूप बातमी मिळाली तेव्हा गणवीर साहेब त्याच्या आतमध्ये जाऊन पाहिलं तेव्हा एवढं 20-30-2.5 एकरपर्यंत खोदलेली पार्किंग दिसली. आणि जशी ती बातमी बाहेर आल्याबरोबर नागपुरामध्ये एकच कल्लोळ निघाला की ही पार्किंग ताबडतोब बंद झाली आणि भारतीय बौद्ध महासभेने 2 महिन्यापासून अंडरग्राऊंड पार्किंग बंद झाली पाहिजे या पद्धतीने आंदोलन केलं. आणि भारतीय बौद्ध महासभेच्या महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते 1 जुलैला या दीक्षाभूमीवर आले. आणि खेदाची गोष्ट वाटते की नागपूरच्या आले पार्किंगचं काम ते बंद पाडलं. आणि आणखी एक गमतीची गोष्ट सांगतो तुम्हाला की 17 जूनला या ठिकाणी 4-8 कलम मोकळे झाले होते आणि स्मारक समितीची बैठक शिष्टमंडळाशी करून देतो असं ACP आणि बजाजनगर पोलीस स्टेशनचे PI यांनी आमची घालून दिली. आणि 1 जुलैला NIT स्मारक समिती आणि आंदोलनकारी यांची एक बैठक होती. त्या बैठकीमध्ये जर आंदोलनकर्त्यांनी काही म्हणलं की पार्किंग बंद करायला ताबडतोब बंद करण्यात येईल असं त्या 17 तारखेच्या 17 जूनच्या दिवसाला ठरलं. आणि तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो की 17 तारखेपासून 1 जुलैपर्यंत एवढ्या स्पीडनं रात्रंदिवस काम केलं की पूर्णच्या पूर्ण 2.5 एकरामध्ये ते कॉलम उभे करून टाकले होते. आणि ज्या लोकांनी 17 तारखेला हा प्रसंग पाहिला की 17 तारखेला इथं काही काय नव्हतं आणि 1 जुलैपर्यंत आपण सौंदर्यीकरणाच्या बाबतीत बोलत आहात, तर नेमकं कोणतं सौंदर्यीकरण या दीक्षाभूमीला करायचं? कोणकोणते सौंदर्यीकरण करायचं? या दीक्षाभूमीमध्ये बऱ्याच वर्षापासून संपूर्ण देशभरातून देशाच्या बाहेरून बौद्ध अनुयायी येतात. त्यांना इथे राहण्याची सोय नाही, त्यांना कुठे जेवण मिळेल अशी व्यवस्था नाही. सगळ्या ठिकाणी यात्री निवास सगळ्या भारतभर तुम्ही पाहालच प्रत्येक मंदिरामध्ये यात्री निवास याची व्यवस्था केली जाते. दीक्षाभूमीला 30 वर्ष होऊन एकही यात्री निवास म्हणा किंवा उपासक निवास बौद्ध लोकांना थांबायचा निवास अजून नाही आहे. मग आता उपासक एवढ्या लांबून येतात तर त्यांनी थांबावं कुठं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संदेश आहे या ठिकाणातून पवित्र दीक्षाभूमीवरून की त्यांनी या भारतातील देश विदेशातील लोक या पवित्र दीक्षाभूमी येतात. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि अशा ठिकाणी आपण जे बाहेरून देशातून विदेशातून लोक येतात त्यांच्याकरता आपण सुविधा करून देत नसाल तर तुम्हाला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणून, नागपूरचा निवासी म्हणून राहण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार नाही. मी संजीव बांबोरे, पत्रकार, दीक्षाभूमी, नागपूर. नाव सांगा. हिंदी मराठी कुछ भी चलेगा. आज नागपुर के संविधान चौक में जो दीक्षाभूमि का सौंदर्यीकरण है और बोध गया यहाँ का जो महाबोधि महाविहार है कि वो बौद्धों के ताबे में मिलना चाहिए, इसलिए यहाँ संविधान चौक में आंदोलन शुरू किया गया है. तो इस बारे में आप क्या बताएंगे? आपका नाम क्या है? लोग मोतिया में 140 दिनों से रहे हैं. आज भी 140 दिन से वहाँ पर सरकार हमारी बात नहीं मानती और न सुनने के लिए है. इसलिए हमने देश भर में जगह जगह जिला स्तरीय, तहसील स्तरीय, प्रदेश स्तरीय धरना आंदोलन हमने शुरू किया. आज हम लोगों ने नागपुर से 1 जुलाई से लेकर 31 जुलाई तक संविधान चौक नागपुर से हमने शुरू किया है. वैसे ही देखा जाए तो आगरा में, संकीसा में, छत्तीसगढ़ में, मध्य प्रदेश में, पंजाब में हुआ, तेलंगाना और कर्नाटका कई प्रदेशों में आज धरना आंदोलन शुरू हुआ है. सरकार से हमारी 2 प्रमुख मांगें हैं महाबोधि महाविहार को लेकर. एक तो वो रद्द होना चाहिए क्योंकि असंवैधानिक है. इस बात के लिए लगता है असंवैधानिक क्योंकि उसमें 4 बौद्ध, 4 अबौद्ध और 6 जिले का हिंदू कलेक्ट है, जो कि किसी भी धर्म के के तीर्थ स्थलों पर आप देखेंगे तो आप पाते कि मंदिर में हिंदू होते, मस्जिद में मुसलमान, गुरुद्वारा में सिख होते और चर्च में ईसाई होते. लेकिन महाबोधि महाविहार जो तथागत ज्ञान स्तरीय है, जहाँ पर उन्होंने ज्ञान प्राप्त किया, उस स्थान पर हम देखते हैं कि जो गेट 1929 में बनाए हैं उसमें 4 बौद्ध, 4 अबौद्ध ऐसा करके बनाए. मतलब पूरी मेजोरिटी या पूरे मेंबर्स जो है वो बौद्ध नहीं है और महाबोधि में कई सारे ऐसे अतिक्रमण भी होंगे. इसलिए हमारी मांग है कि महाबोधि महाविहार होना चाहिए. नागपुर में जब हम हैं क्योंकि आप जानते हैं कि नागपुर ये बाबा साहब अम्बेडकर की धम्म क्रांति का स्थान है, जहाँ पर 14 अक्टूबर 1956 को बाबा साहब अम्बेडकर ने बौद्ध धर्म की रक्षा करी. इस जगह में सौंदर्यीकरण होना चाहिए, अच्छा होना चाहिए. हर तरह की चीज़ें वहाँ पर सुविधाजनक होना चाहिए आने वाले उपासक उपासिकाओं के लिए भी. और वहाँ पर हर एक जो देखा जाए तो दीक्षाभूमि कहने से लोगों को बहुत आकर्षण या बड़ी श्रद्धा रखती है. वहाँ पर डेवलपमेंट होना चाहिए, सौंदर्यीकरण होना चाहिए. जो बहुत इन मांगों को देखना यहाँ पर 1 महीने तक लगातार देश के सभी हिस्सों में बहुत जनता अब जागरूक हो रही है. अनागारी जनपार्टी के ज़माने में हम मान सकते थे उतने बहुत महंगे सुबह से जमात मुख्य आंदोलन को उठाते हैं. उसके लिए भी महाराष्ट्र से भरपूर सहयोग मिलता है, लेकिन बाद में ये आंदोलन दब सा जाता है, रुक सा जाता है. मैं क्या बोल रहा हूँ कि ये बीटी एक्ट 1989 क्या है? ये एक है हम बुद्धिस्ट टेम्पल महाबोधि महाविहार कमेटी एक्ट के नाम से जो राजेंद्र प्रसाद जी की अध्यक्षता में 1949 में एक बनाए जब कांग्रेस की सरकार तभी एक्ट बना. और ये एक्ट बना करके बौद्धों के साथ एक प्रकार का अन्याय किया. आप देखते हैं कि वहाँ पे राज्यपाल 12 वहाँ पे हिंदुओं के सामने है तो बुद्ध की संघर्ष शामिल होना चाहिए. लेकिन पुरोहितों के द्वारा पूजा पाठ और उनकी तरफ जबकि हम देखते हैं तो
मैं भारत देश से आया हूँ और बुद्ध ने युद्ध नहीं की बल्कि बुद्ध ने शांति की है या युद्ध नहीं किया। ये बात बोध गया में 12 फरवरी से आंदोलन चल रहा था। उस आंदोलन को बिहार सरकार ने नेस्तनाबूद कर दिया। इस बारे में क्या बताएंगे? बिहार सरकार का तो ऐसा पूरा समाप्त नहीं हुआ है। अभी भी हमारे बहुत 40-50 लोग वहाँ पे लगा था 40 दिनों से 140 दिनों से, और उसी की कड़ी में हम लोगों ने सरकार को मान रहे हैं। बिहार सरकार ने तो बहुत कोशिश की है। उन्होंने हमारे धरना स्थल बदल दिया। 27 फरवरी को हमारे बहुत लोगों को रात में वो उठा लेते हैं और उन्हें ट्रीटमेंट के नाम पर उनको थाने में ले लिया जाता है। वहाँ से धरना स्थल हमारा बदल कर बीमार आ जाता है। बिहार में हमारे लोग लगे वहाँ से फिर आपको हटा करके निर्माण में चला जाता है। वहाँ से फिर हटा करके वहाँ पर गाड़ी पानी सबका और उसके बाद में ये अनुसंधान जाता है। तो अभी लगातार जारी है, लेकिन क्या बताइए कि हर जिले में ये धरना आपको 30 तारीख तक यदि सरकार नहीं मानती तो 30 तारीख के बाद फिर से हमारा स्थिति हो जाएगा। लेकिन हम अभी 31 तारीख तक धरना स्थल पर बने रहेंगे और हम मांग करते हैं कि हमारी 2 प्रमुख मांगों को बिहार की सरकार और केंद्र की सरकार जरूर माने, नहीं तो आपने का बहुत शांति भी जानता है। शांति राष्ट्रीय संघटक भारतीय बौद्ध महासभा ह्या ठिकाणी आज 1 जुलै 2025ला नागपूर नगरीमध्ये पवित्र दीक्षाभूमी परिसरामध्ये दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण करण्यात यावं आणि दीक्षाभूमीचं विस्तारीकरण करण्यात यावं ह्या मागणीसाठी हे आंदोलनकारी लोक प्रचंड संख्येने उपस्थित आहेत। मी ह्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने एक संदेश देऊ इच्छितो। 1 जुलै 2024ला 1 वर्षापूर्वी ह्याच पवित्र दीक्षाभूमीवर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी सूचना दिल्याप्रमाणे दीक्षाभूमीवर जो काही खोदकाम होऊ घातलेला होता, दीक्षाभूमीचं जे विद्रुपीकरण करण्याचं कारस्थान ह्या दीक्षाभूमी स्मारक समिती व महाराष्ट्र शासनाच्या वतीने आंबेडकरी जनतेच्या निदर्शनास न येऊ देता दीक्षाभूमीच्या संपूर्ण परिसराला टिनाचं कंपाऊंड करून खोदकाम करून विद्रुपीकरण करण्यात येत होतं। नागपूर नगरामधील काही जनतेने भीमराव आंबेडकर साहेबांच्या लक्षात आणून दिलं आणि त्यांनी तमाम नागपूरकरांना हे सुचवलं की दीक्षाभूमीचं विद्रुपीकरण हे योग्य नाही, हे वेळेस थांबवलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये इथं येणारे जे यात्रेकरू आहेत, भाविक आहेत, देशामधील विदेशामधील जे बौद्ध जनता आहे त्या बौद्ध जनतेच्या दृष्टीने फार मोठं धोकादायक षड्यंत्र आहे की काय वेळी नागपूरकर मंडळी जागृत होऊन 1 जुलै 2024ला महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये आणि दीक्षाभूमी स्मारक समितीच्या विरोधामध्ये फार मोठा प्रचंड असा जनक्षोभ निर्माण झाला होता। हजारोच्या संख्येने ह्याच दीक्षाभूमी परिसरामध्ये 1 वर्षापूर्वी नागपूर आणि पूर्ण आसपासच्या नगरामधील जनता इथं उपस्थित झाली होती आणि त्यांची एकच मागणी होती, बंधूंनो, दीक्षाभूमीचं विद्रुपीकरण थांबवा। दीक्षाभूमीचं जर सौंदर्यीकरण करायचं असेल तर आंबेडकरी समाजामध्ये फार मोठे विद्वान असे आर्किटेक्ट आणि इंजिनियर्स आहेत। ह्या आर्किटेक्ट आणि इंजिनियर्स लोकांची, सुज्ञ लोकांची, तज्ञ लोकांची समिती निर्माण करण्यात यावी आणि त्या समितीच्या वतीने बौद्ध लोकांना ज्या पद्धतीने सौंदर्यीकरण हवं आहे त्या पद्धतीचे सौंदर्यीकरण करण्यात यावं, ह्यासाठी ताबडतोब थांबवण्यात यावं, ह्याच्यासाठी मागणी रेटण्यात आली होती। हजारो
महाराष्ट्राच्या जनसमुदायापुढे आणि महाराष्ट्र शासनाने त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या आंदोलनाची दखल घेत 1 जुलै 2024ला दीक्षाभूमीच्या विद्रुपीकरणाचं काम स्थगित करण्यात आलं. परंतु त्याच वेळेस सन्माननीय फडणवीस महोदयांनी जे दक्षिण पश्चिमचे आमदार देखील आहेत त्यांनी आंबेडकरी आणि बौद्ध जनतेला आश्वासित केलं होतं 1 वर्षापूर्वी की आम्ही आंबेडकर समाजामधल्या बौद्ध समाजामधल्या तज्ञ लोकांना वेगवेगळ्या संघटनांना वेगवेगळ्या मान्यवरांची एक बैठक घेऊन दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण कशा पद्धतीने करायला पाहिजे. सर या ठिकाणी करोडो रुपये दरवर्षी येते तर पैसा कुठे जाते? पैसा कुठे मूर्त्या? हा जो येणारा पैसा आहे करोडो रुपया हा स्मारक समितीच्या लोकांना कशा पद्धतीने नियोजन करून कशा पद्धतीने खर्च करण्यात येते हा स्मारक समितीवाल्यांना माहिती आहे. परंतु आम्हाला दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी 204 कोटी रुपयाचा जो निधी मंजूर करण्यात आला होता महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाचा जो काही फंड असतो त्या फंडामधून 204 कोटी रुपये दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी ह्या सरकारने दिलं होतं. आणि मला खेदाने मला असं वाटतंय की ह्याच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी जाणीवपूर्वक तो 204 कोटी रुपये थांबवला आहे काय? त्यांना आंबेडकरी आणि बौद्ध जनतेचा राग आला आहे काय? तुम्ही विविध धर्माचे जे काही मोठमोठे मंदिर आहेत मस्जिद आहेत त्यांच्यासाठी अब्जो रुपये देता, एका दिवसामध्ये ऑर्डर मंजूर करता आणि इथल्या NITचा जो चेअरमन आहे सभापती आहे सरकारची जी संस्था आहे त्या संस्थेवाल्यांना तुम्ही जाणून बुजून सांगून ठेवलं आहे की हा फंड रिलीज करू नका. 1 वर्षापासून 204 कोटी रुपये हा तसाच शासन दरबारी लढून आहे आणि दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणावर तुम्ही जाणून आहात. हा तुम्ही बौद्ध जनतेवरती करीत असलेला फार मोठा अन्याय आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नागपूरकर जनता इथं दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये अण्णाभाऊ साठे चौकामध्ये ह्या शेवडोच्या संस्थेने उपस्थित आहे. याच्यासाठी तुम्हाला आम्ही चेतावत आहोत, तुम्हाला आम्ही विनंती करत आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बौद्ध धर्मियांची म्हणजे दिशाभूल करीत आहेत असं वाटत नाही आपल्याला? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गेल्या वर्षभरापासून बौद्ध जनतेची दिशाभूल करत आहेत. वेगवेगळ्या संघटनांना चुकारण्याचं काम करून त्यांना सांगत आहेत आम्ही जे 204 कोटी तुम्हाला मंजूर केले होते सौंदर्यीकरणावर ते सौंदर्यीकरण वर्ल्ड क्लास जो कोणी डिझायनर असतो